नमस्कार, आपण पाहतात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल. उमरखेड येथील नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळेसाहेब यांनी घेतली पत्रकार परिषद. बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी उमरखेड येथील नगरपरिषदेच्या हॉलमध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळेसाहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरण कोळपे साहेब, मुख्य अधिकारी अजय कुरवाडे साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. उमरखेड नगर परिषद निवडणूक 2025 आपल्याकडे त्याची घोषणा झालेली आहे आणि 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आपल्याकडे नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर 18 तारखेला छाननीची प्रक्रिया नगर परिषदच्याच या कार्यालयात होणार आहे आणि 26 तारखेला चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवार जे की व्हॅलिडली वैध असणार आहेत उमेदवार त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 27 तारखेला सीलिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व मशीन्स तयार आपण करणार आहोत आणि 2 तारखेला आपल्याकडे मतदानाचा जो दिवस आहे त्या दिवशी मतदान होणार आहे आणि 3 तारखेला काउंटिंग मतमोजणी ही नगर परिषदच्या मंगल कार्यालयामध्ये होणार आहे. आपल्याकडे नगर परिषद उमरखेडसाठी 44 बूथ्स आपण तयार केलेले आहेत, जिथं सर्व सुविधा पिण्याचे पाणी असेल, रॅम्प असेल, लाईट्स असतील, फॅन्स असतील, चेअर्स, टेबल्स आणि ज्या भौतिक सुविधा मतदारांना लागतील उन्हापासूनच्या संरक्षण त्या सगळ्या उपलब्ध करून आपण त्यांना देणार आहोत. आपल्याकडे शहरी भाग जो आहे तिथे 40,760 एवढे वोटर्स आहेत. त्यामध्ये पुरुष 20,570 जवळपास 560 पुरुष आहेत आणि स्त्रिया 20,110 एवढे स्त्री मतदार आहेत आपल्याकडे. आज रोजी जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे तेव्हा निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करिता वेगवेगळे पथक आपण स्थापन केलेले आहेत. 4 मुख्य रस्त्याला आपल्याकडे 4 SSTचे पथक आपण स्थापन केलेत. 2 फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत, 2 VSTच्या टीम्स आहेत, 1 VVT टीम आहे. खर्च पथक आपण स्थापन केलेलं आहे आणि आचारसंहितेचं जिथं उल्लंघन होईल ते पाहण्यासाठी MCCचं एक पथक आपण स्थापन केलेलं आहे. तर निवडणुका फेअर आणि सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळेल याच पद्धतीनं आपण राबवणार आहोत. कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर कडक कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेले आहेत आणि त्याची कडक अंमलबजावणी आपण करणार आहोत. कुठेही नागरिकांना असं दिसून येत असेल की आचारसंहितेचा भंग होते तर आमच्या नोडल डेप्युटी DO जे चव्हाण आहेत त्यांच्याकडे तुम्ही तशी तक्रार करू शकता किंवा माझ्याकडे करू शकता. आम्ही कारवाई करू. तुमच्या माध्यमातून एक आव्हान असं आहे की आपल्याकडे जेवढे काही वोटर्स आहेत 40,760 त्या सर्वांनी 2 तारखेला मतदानाला पुढे येणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे या. त्या दिवशी 100% मतदान होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहित करा आणि जास्तीत जास्त मतदान होईल, पार्टिसिपेशन होईल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल. या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं हीच ती संधी आहे. तर या संधीचा योग्य उपयोग सर्वांनी घ्यावा हे मी सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद.